जय काय करतोस? दे ना प्लीज. वाजले बघ किती. हे बघ, आता तू रात्रभर जागून काम करणार, मग सकाळी लवकर उठणार, मग सगळं आवरणार आणि मग ऑफिस. बापरे. हे बघ, हे एवढं काम झालं ना की मी नक्की झोपते. अरे मी असं म्हणतो तेव्हा तू मला काम करायला देते? अच्छा, मग तू काम करायचं थांबतोस? सो आज माझा टर्न आहे. जय काय चाललंय? अरे अरे जय बघ, हेच करण्यात वेळ जाईल, मग कामही होणार नाही आणि झोपही. शेवटची 10 मिनिटं फक्त. युअर टाइम स्टार्ट्स नाव. थँक्यू. जय, झोपणार नाहीयेस तू? तुला वेळ दिली ना, 10 मिनिटात फक्त. तुझं काम कर. ते तर मी करतेच आहे, पण प्लीज झोप ना तू. तुझी वेळ निघून चालली आहे आणि वाढवून मिळणार नाही. So sweet. जय, उद्या सर मला पिकअप करायला घरी येणार आहेत. लिंक क्लब मध्ये मीटिंग आहे आमची पप्पांबरोबर, आणि पप्पांचे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना अविनाश सरांना भेटायचंय बिझनेस डीलच्या संदर्भात. गुड. काय झालं? नाही, काही नाही. दाभोळकर सर खरंच खूप मदत करतात. देवटूरशी त्यांच्याकडूनही डील्स क्रॅक व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतात. ग्रेट आहेत. बाप रे, सासऱ्यांचं खूप कौतुक चाललंय. करायलाच हवं. सगळ्यांनाच नाही जमत असं. खरंय. जे हे सगळं ऐकताना मला जाणवतच नाही की पप्पांचा आपल्या लग्नाला विरोध होता. आहे. असं वाटतं सगळं छान चाललंय आणि कदाचित पुढे असं होईलही. पप्पा लवकरच तुला जावई म्हणून स्वीकारतीलही. अदिती, मगाशी आपले काका काहीतरी बोलत होते. त्यांना काहीतरी विचारायचं होतं आपल्याला. हो, म्हणजे मलाही तसं जाणवलं, पण काका काहीच न बोलता निघून गेले. आज आपण लेट आलो नाहीये. मला नाही वाटत आपल्याकडून काही चूक झाली आहे. मग काय बोलायचं असेल तर ना. वहिनीने काही केलं नसेल ना. जय प्लीज, हा उगाच आता तर्क बांधणं सोडून दे. तसं काही झालं नसेल. नाही नाही, तर्क नाही, माझी खात्री आहे. अदिती, खूप दिवस झाले. आज दादाला फोन केला होता मी. काय म्हणाले?
अपेक्षित उत्तर मिळालं. सगळं आटपत आलंय. लवकरात लवकर तिला परत घेऊन जातो. मला नाही वाटत तसं. तुला काकांचं टेन्शन आलंय का? म्हणजे वहिनींनी इथून जावं म्हणून ते काहीतरी बोलतील. हे बघ जय, मला नाही वाटत काका असं काही करतील. हो, पण आपण हे विसरू नाही शकत की आपलीच वहिनी त्यांच्याशी खोटं बोलली. विरारला रेनोव्हेशन चालू आहे म्हणे. मला असं वाटतं की आपण सगळं खरं सांगून टाकावं काकांना. म्हणजे त्यांच्यापासून अजून हे लपवायला नको. मलाही तसंच वाटतं. चला झोपूया. झोप आली. जय, एक विचारू? बोल. जय, माझं काही चुकतंय का? कशाबद्दल? पप्पा, आय मीन मी आत्ता पप्पांबद्दल बोलले ना, ते तुला जावई म्हणून लवकरच स्वीकारतील, तेव्हा तू काहीच रिॲक्ट नाही केलास. नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? अदिती, तुझं काहीही चुकत नाही. तू जसं वागतेस तसं वागणं खूप अवघड आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कधीही चुकू शकत नाहीस. मला भीती या गोष्टीची वाटते की माझ्या काहीतरी चुकीच्या वागण्यामुळे तू दुखावली जाऊ नयेस. जय, तुला जे वाटतंय तेच होणार. नक्की. चला आता झोपायचं. गुड नाईट. गुड नाईट. आपण लाफ्टर क्लब जॉईन करायचा काय? लाफ्टर क्लब? हो, काय नसतं करायचं. सगळे बागेत जमतात आणि हसतात. नुसतं हसायचं वेगवेगळ्या पद्धतीनं. काय बोलायचं, माणसाला हसण्यासाठी सुद्धा लाफ्टर क्लब जॉईन करावे लागतात बघा. सध्या परिस्थितीच अशी झालीये की माणसं हसणं विसरलीयेत, रडणं विसरलीये. मला वाटतं काही दिवसांनी माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी एखादा क्लब असणार. हो, होईल खरं असं. अण्णा, हा चहा. अण्णा, चहा नाश्त्यानंतर या गोळ्या घ्यायला विसरू नका. अण्णा, नाही चहा नाश्ता झाल्यावर गोळी घ्यायची, पण नाश्ता कुठे आहे? हो हो, आला आला. थोडा धीर धरता येत नाही का हो तुम्हाला? कसं आहे, प्रत्येक गोष्ट वेळेवर झालेली बरी असते. अहो तुम्ही आता, मी अण्णांबद्दल बोलतोय. काय ज्यांना गोळी घ्यायची असते ती वेळेतच घ्यायला हवी ना. मला माझा नाश्ता, माझं जेवण अगदी वेळच्या वेळी मिळतं. माझी गोळी घेण्याची वेळ अजूनपर्यंत एकदाही चुकलेली नाही इथे. ऐकलं का? झालं अण्णा, काही कौतुक करून तुम्ही मला ऐकवायचा मुद्दा दिलात. आता ऐकावंच लागणार. अय्या, काय ऐकायचंय? भजनाचा कार्यक्रम करतोय मी.
येणार आहेस काय ऐकायला? गंमत करतायत ना काका? गंमत गंमत तू करतेस काय? एक दिवस सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते म्हणाली. आता इतके दिवस झाले ते बूट तसेच पडून आहेत. काय निदान म्युझियम मध्ये तरी जाऊन देऊन या. शोभाचे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे बूट ते सांभाळून ठेवतील. काय तुला पुन्हा कवा सकाळी जावंसं वाटलं तर घेऊन यायचं परत. काय काका तुम्ही पण ना. म्हणजे बरोबर आहे तुमचं. मी म्हणाले होते की मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार आहे. मग माझ्या लक्षात आलं की ना सकाळी सकाळी काकूंची खूप धावपळ होते ना स्वयंपाकघरात. मग आणि आपली आदिती तिची पण किती धावपळ होते ऑफिसला जायची. मग मी असं ठरवलं की कुणाचा तरी हातभार लागायला हवा ना. किती विचार करशील ग इतरांचा. काय स्वतःचा कधीतरी विचार कर. थँक्यू काका. मी करेन आजपासून स्वतःचा विचार. अय्या हे काय नाश्ता चहा सगळं रेडी झालाय. वा थँक्यू. इडली दे तिला. इडली 5-6 दे. काय ग हल्ली टेलिफोनचं बिल जरा जास्त येते नाही. मी आलेच. मला आठवलं चिनूने आज खूप पसारा केलाय. आलेच. हा थांब शोभा. काय आता घर म्हटलं की पसारा होणारच. आधी मला तुमच्या घराचं काम कसं सुरू आहे ते सांग. तुमचे काय फ्लॅट मध्ये बंगला बांधताय काय? हो तुम्ही पण ना. काय झालं असंच विचारतोय मी. अण्णा सहज विचारतोय. काय ग शोभा बरंच काम चालू आहे ना तिकडं. जय आदिती तुम्हाला उशीर होत असेल तुम्ही निघा. कोणाला काही उशीर होत नाहीये. मी काय म्हणतो शोभा आपण एकदा तुमच्या घराचं काम बघायला विरारला जाऊया काय? काय मला सुद्धा ना हे घर सजवायचंय. तू तिकडे काय काय केलेस ते पाहतो आणि मग इथं आल्यावर काय काय करायचं ते ठरवतो. मी आलेच ना आज जाऊन. ते काय होतं नंतर पसारा आवरायचा राहिला की मग तो राहून जातो ना. आले. हा मी काय चाललंय तुमचं? उगीच नको ते विषय काढताय. ना तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. काय मला तुम्हाला काय म्हणायचं नाही. मला ना नीट जरा कळत नाहीये. ही आहे ना काका वहिनी खोटं बोलले तुमच्याशी. हो काका. विरारच्या घराचं काही काम सुरू नाहीये. मग अभिदादांनी काही लोकांकडून कर्ज घेतलं होतं आणि
ती रक्कम परत मागायला लोक घरी यायला लागले म्हटल्यावर अण्णांना आणि बहिणीला त्यांनी इथे पाठव. माफ करा केतकर, शोभा अचानक खोटं बोलली, मलाही काही बोलता आलं नाही. आता जय अदितीने खरं काय ते सांगून टाकलं, माफ करा मला. हे खोटं बोलणं सहन सुद्धा होत नव्हतं. कोणाला ऑफिसला जायला उशीर होत असेल जाऊ दे. पण अण्णा मला वाटलंच असं काही नसणार. अण्णा आता तुम्ही माझ्या आणि तिच्यामध्ये येऊ नका. मी बघतो तिला. काय या सगळ्याचा त्रास तुम्हालाही झाला असणार आणि तुम्हाला झालेला त्रास मला चालणार नाही. आता बघतो मी काय करायचं ते. अहो, काय करणार आहात तुम्ही? तू बघत राहा फक्त. उशीर होत नाही का कोणाला? चला चला वेळेत काम करायला शिका. काकांना खरं काय ते सांगितलं बरं केलं ना. म्हणजे त्यांना बाहेरून कुठून कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं. पण एक टेन्शन आहे. ते आपला राग आता वहिनींवर काढतील बहुधा. जय सरांचा फोन. सर आले बहुतेक. ठीक आहे, तू जा इथून, मी येतो. बाय. बाय. सर सर सॉरी, यायला उशीर झाला. नेच ओके, ठीक आहे, निघूया आपण. हो हा बोला. हो निघालोय, पोचतो. ओके बसा. सर आपण इथे का आलोय? नाही म्हणजे दाभोळकर सरांना पिकअप करायला का? नाही सॉरी, तुम्हाला सांगायचं विसरलो, आपली मीटिंग इथेच आहे. सर लिंक क्लब मध्ये होती ना मीटिंग? हो, पण काल रात्रीच त्याचा व्हेन्यू चेंज झाला. एनी प्रॉब्लेम? नो सर. जावळकर. हो सर.
दाभोलकर, एनी प्रॉब्लेम? नाही, आज म्हणजे हे घर फक्त आपल्या क्लायंटचं नाही आहे, तर तुमच्या वडिलांचं पण आहे. सर, आज हे घर फक्त माझ्या क्लायंटचं आहे आणि प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळी कशी ठेवायची हे मिस्टर दाभोळकरांनी शिकवलंय मला. गुड. वेलकम वेलकम मिस्टर अविनाश. अदू, अगं अशी दारातच उभी राहणार आहेस का? त्यांना घेऊन आत ये ना. कम कम कम. चला.